तुम्हाला कुत्र्याची पिल्लं बघायची का? चला मी तुम्हाला जिवंत सजीव जीव आहेत, त्या सगळ्यांची काळजी घेण्यासाठी निसर्ग समर्थ आहे. आवा थांबली ग हलवून बाळरा पण मज्जा करू. नाराज झालं बाय. नमस्कार, जय महाराष्ट्र पब्लिक. तर आपण निघालो आता खोरला, म्हणजेच आपल्या डुगूच्या गावाला. आम्ही आलो, नाश्ता वगैरे केला आणि निघालो साईटवर, म्हणजे डोंगरावर काम चालू आहे ना तिकडे. हो ना. मोर ओरडतोय. हो मोर तो का? तिकडे 4-3 दिसतात. 2-3 त्यांच्या खाली घर असतील. तो काक्षो हरिण दिसलं का तुला? नमस्कार मित्रांनो, आपल्या ॲग्रो टुरिझमचा प्लॅन आहे, पवित्र ॲग्रो टुरिझम. या ठिकाणी आपण रेस्टॉरंट, पतंग राहण्यासाठी कॉटेज, काही आपण फळांची झाडं, काही सावलीची झाडं असं आपण सगळं प्लॅन या डोंगरावरती करत आहोत. लवकरच तुम्हाला या ठिकाणी रेस्टॉरंट आणि टुरिझमची मजा अनुभवता येणार आहे. ते बघा, हे नवीन कंपनीचं काम चालू आहे. आमच्या डोक्याला झाली सर्दी. आम्ही आलो आता खाली नवीन कंपनीकडे. तर बघा, चला आता सगळीकडे काम सुरू आहे. मस्त असं तुम्हाला कुत्र्याची पिल्लं बघायची का? चला मी तुम्हाला अक्षो हळूच ग. चला माझ्या सगळं पकड रे. आइए मोहतरमा, तुझं ठीक झालं का? चल क्यों क्या है? चला चला. इस हात, ये वाले हात से आओ. नाही बघा, वर गेली वाटतं दाजी म्हणलं. वर गेली तिकडे. नाही गेली. तिला तुम्हा सर्वांना कुत्र्याची पिल्लं दाखवायची होती, पण तिथे नव्हतीच, तिथून गेलेली. पुढे गेला. नक्की ग बाई. अक्षू भिजशील बाळा तू. अगं गपची. बस चला अंगात. हे बघा मित्रांनो, आमच्या अंजिराची बाग. हे बघा. त्याच्यामुळे काय होतं, जी जुनी जीवजंतू नाही जीवन आहे, त्यांना अन्न खायला बरोबर. ह्याला काय करायला लावलं? आणि मग ह्या प्रॅक्टिस दरवर्षी फॉलो केल्या तर ऑर्गॅनिक मध्ये जायला आपल्याला शक्य आहे. मी जे म्हणतोय ना तुम्हाला, 100 फॅमिली बारामती पण बघता तुम्ही. आता हे पाचड बाजूला केलं ना, हे सगळं गांडूळ खत आहे. आपल्या मातीचा ऑर्गॅनिक कार्बन झाला 1.57. 1.57 ऑर्गॅनिक कार्बन असणं, सेंद्रिय कर्ब असणं. काय ऐकून सांगतो, एक मिनिट सांगतो. अशा किडाला वाटतंय की पाऊस आलाय, त्याला कपडे काढायचे. अच्छा लगा मेरा मजाक. ऑर्गॅनिक कार्बन, सेंद्रिय कर्बज 1.57 झालं ना, पिकाला लागणारं न्यूट्रिशन. आता या बागेच्या याच्यावर जाऊ नका तुम्ही, बाग 25 वर्ष जुनी आहे, ही बाग काढायची होती आपल्या वर्षी, पण ती ठेवली आपण. इतक्या वर्षी टिकणं अंजिराची बाग ही मोठी गोष्ट आहे. पूर्ण सगळे अन्नद्रव्य जर तुमच्या मातीमध्ये उपलब्ध असतील पिकाला लागणारी, तर तुम्हाला रासायनिक खतं घालायची आवश्यकता नाही. आणि निसर्गात जीवसृष्टीमध्ये जेवढे काही सगळे जीव आहेत, जिवंत सजीव जीव आहेत, त्या सगळ्यांची काळजी घेण्यासाठी निसर्ग समर्थ आहे. बोलता येतं ना आपलं. मग आता मी फवारे पण केले सगळे, आता मी औषध मारत नाही. माती नाही, दिस इज नॉट सॉइल.
माझी करतात बघा, असं करतात. हे बघ यांची संख्या, ही जी मजा आहे ना सौरभ, ही करता आलं तुम्ही जिंकला बरं का? ही सोन आहे. आता लोक काय करतात, गांडूळ खत करतात तयार, किंवा गांडूळ खत अप्लाय करतात. आपलं शेत आहे ना, इट सेल्फ इज अ वर्मी कंपोस्ट बेड. आपलं रानच आहे ना, तुम्ही कुठे उकून बघा पाचडात सगळं गावरान आहे, देशी गांडूळ. त्याला पुढे आणि लांब. रासायनिकची गरज नाही ना. रासायनिक खताची गरज. ह्या प्लॉटची ह्याच्यात रोग नाही बघ. जे फवारीवरती रोग जायली बाग बघितली तुम्ही बरोबर, तेच फवारे ह्याला आहेत. पण ह्याला रोग नाही. नको सोडू 2 मिनिटं. कारण त्या बागेचं मल्चिंगची प्रक्रिया ही उशिरा सुरू झाली. ह्याच्यात मल्चिंग लवकर चालू, सगळ्यात पहिले इथे चालू केलं. नंतर मोठी का लाईफ सायकल का अभी स्टडी का पार्ट है, देखना पड़ेगा. दाजी माझ्या हातावर दे सगळी. हा सर, बघा मित्रांनो, आमच्या शेतात किती गांडूळ आहेत. शेतात फळ तुम्ही खायचा, दुसऱ्या बागेतली फळ तुम्हाला खायला चांगलं बनवलं. हे देशी गांडूळ. ऑक्टोबर मेंटेन रखना है. कितने अकाउंट चाहिए अपने को? चलो गाईज, तर आपण आल्यावर आणत ना. त्यांची आता मस्त चालू झाली. गाईस, तुम्हाला मी माझाची पिल्लं दाखवते. चला तर. कुठे आहेत? इथं मांजराची पिल्लं पण नाही दिसली, मांजर दिसलं. बाजारामध्ये आणि आठवडे बाजारामध्ये रासायनिक निर्मिती केलेले पालेभाज्या एका बाजूला, आणि तुम्ही सेंद्रिय नाही ना सकाळी नको करू म्हणलं तरी खायची. एवढी जोरात पडली की बाजू. चला, आम्ही घरी आलो, फ्रेश वगैरे झालो आणि आम्हाला निघायचं होतं आता. पण हॉटेलचं प्लॅनिंग झालेलं, त्यामुळे आता आम्ही निघालेलो हॉटेलला. आणि अक्षयची आवरायची लगबग चालूच होती. चलो गाईस, तर आपण चाललो आता. आणि हे आमचा डुग्या. ही माझा डुग्या, ही माझा डुग्या. गाईज, आम्ही आलो आता हॉटेलला. आणि हिचं नाव सांग अक्षय. अक्षरा. डॉलचं डुग्या. डुग्या. आणि तुझं? डुग्या. डुग्या. अप्पर रोलर, लो रोलर. आपण लालन. बघा, अक्षयला हॉस्पिटलला जायचं होतं. आजारी झाली होती, तिला सर्दी झाली. तिची मम्मी त्याला चल म्हणत होती, त्याची लांब लांब पळते, नुसती मस्ती करते. तर निघायचं म्हणलं की टेन्शन येतं, कारण अक्षयला काही रुसून बसते, तिला सोडू वाटत नाही आम्हाला. मज्जा करू. तसंच झालं, रुसून बसली होती. पण तिला म्हटलं आम्ही परत येतो आणि बारामतीला म्हटली येते नाही, आता नाही बोलत. चलो गाईस. बसली सगळी. अक्षय बसले. कुठे गेली अक्षय? मागे का? येतो मग, फोन करतो. हा हा येतो आता. हा हा. त्यांना बाय बाय करून आम्ही निघालो घरी. लेट झालेलं.